विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत पाथर्डी तालुक्यातील निंबोडी या गावात शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेमध्ये महिला दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। सन 2011 मधील गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या शाळेचं छोटंसं रोपटं संस्थेचे अध्यक्ष अंकुश पालवे आणि सचिव मनीषा पालवे यांनी लावले होते आणि यात आता एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालंय। शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय निंबोडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ही शाळा सन 2011 मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शाळेचं छोटंसं रोपटं संस्थेचे अध्यक्ष अंकुश पालवे आणि सचिव मनीषा पालवे यांनी लावलं। जून 2011 मध्ये अवघ्या 17 विद्यार्थ्यांवर सुरू झालेली शाळा 2019 मध्ये 450 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर सर्व कष्टाळू शिक्षकांच्या व ड्रायव्हर मामाच्या मदतीने पोहोचली आहे। शाळेचं ब्रीद वाक्यच आहे, विद्यार्थी प्रगती हीच शाळेची प्रगती। स्वामी विवेकानंद विद्यालय निंबोडीमध्ये शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडे देतात। आतापर्यंत पाथर्डी तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून स्पर्श सेवाभावी संस्था अहमदनगर या संस्थेने स्वामी विवेकानंद शाळेस 2 वेळेस पुरस्कृत केलं आहे। शाळेतील उपक्रमांमध्ये आषाढी एकादशी, पायी दिंडी सोहळा, तिसगाव मधील पालकांना एक आगळावेगळा प्रोग्राम पाहायला मिळतो। रक्षाबंधन, दहीहंडी, शिक्षक दिन, प्रत्येक वर्षीचा गणेश उत्सव हा 10 दिवस विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या स्पर्धांचं आयोजन यावेळी केलं जातं। विविध थोर नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करून त्यांच्या जीवन कार्याची माहितीही त्यांच्या समोर सांगितली जाते। त्याचप्रमाणे ईद, नाताळ हे सण ही शाळेत त्या सणाची माहिती व महत्त्व सांगून साजरे केले जातात। गुरुपौर्णिमा साजरी करून आपल्या जीवनातील गुरुचं महत्त्व सांगितलं जातं। शाळेतील पालक मेळावा हा सर्वात मोठा उत्सव असतो। पालक मेळाव्याला येऊन पालक शाळेविषयी भरभरून बोलतात, कौतुक करतात व शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात। याचबरोबर महिला पालक मेळावा किंवा माता पालक मेळावाही घेतला जातो। या दिवशी माता पालक येऊन आपल्या पाल्याविषयी भरभरून बोलतात। शाळेतील क्रीडा सप्ताहामुळे विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण होते व खेळाचं जीवनातील महत्त्व समजतं। बाल आनंद मेळाव्यात पालक, विद्यार्थी व शिक्षक खूप आनंदाने उत्साहाने सहभागी होतात। यातून विद्यार्थ्यांचं व्यवहार ज्ञान सुधारतं। दरवर्षी शाळेचे परिसर भेट व चांगली ज्ञान मिळेल अशा ठिकाणी सहल नेली जाते। तालुक्यात उपक्रमशील शाळा, त्याचप्रमाणे ज्ञानवंत विद्यार्थी घडवणारी शाळा अशी ही ख्याती स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयाची झाली आहे। यामध्ये SOF परीक्षेत दरवर्षी 25 ते 30 विद्यार्थ्यांना मेडल मिळतं व त्याचप्रमाणे जिल्हास्तर व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांची निवड होते। मंथन परीक्षेतही दरवर्षी कमीत कमी 30 ते 35 विद्यार्थी मेरिटमध्ये येतात व त्यांचीही जिल्हास्तर व राज्यस्तरावर निवड होते। सन 2017-18 मध्ये शाळेतील 2 विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे झाली। ही निवड पाथर्डी तालुक्यातून फक्त स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचीच झाली हे विशेष। स्कॉलरशिप परीक्षेत शाळेचा निकाल 100% लागला व सन 2017-18 मध्ये 2 विद्यार्थ्यांना शासनाची स्कॉलरशिप सुरू झाली आहे। या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी स्वामी विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक हे शाळेचे अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम या दोहोंचा अभ्यास शाळेच्या वेळेत व शाळेत विद्यार्थ्यांकडून करून घेतात व त्यांना यशस्वी बनवतात। दरवर्षी पालक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात तो कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची स्टेज डेअरिंग वाढते, विद्यार्थ्यांमध्ये धाडस निर्माण होतं। या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी सहभागी होतात व पालकही येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात। विद्यार्थ्यांना भरपूर बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करतात। विशेष म्हणजे ही शाळा ग्रामीण भागात असून सुद्धा या शाळेचे प्रवेश हे उन्हाळ्याच्या सुट्टीत पूर्ण होऊन त्यांची शाळा 1 जूनला सुरू होते। या शाळेतील प्रत्येक घटक हा विद्यार्थ्याची प्रगती करण्यासाठी तत्पर असतो। शाळेतील ड्रायव्हर मामाचंही विद्यार्थ्यांकडे तेवढंच लक्ष असतं की जेवढं शिक्षक व संस्था चालकांचंही असतं। शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान या संस्थेने सन 2015 मध्ये गंगादेवी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे देखील दुसरी शाळा सुरू केली आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत पाथर्डी तालुक्यातील निंबोडी या गावात शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेमध्ये महिला दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचं यावेळी विशद करण्यात आलं। या संघर्षातून त्याने एक चांगली शाळा उभी केली आणि हा कार्यक्रम पाहिल्यावर मला खूप त्याचा अभिमान वाटला की एक चांगलं विद्यालय त्याने इथं उभं केलंय। आणि या सगळ्यांसाठी मी तुमचा आता जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपण सर्वांनी त्याला सहकार्य करणे गरजेचं आहे। मी विशेषतः
शिक्षकांना एक विनंती करू इच्छितो, हे एक कुटुंब आहे तुमचं, हे तुमचं घर आहे. या घराला तुम्ही एक चांगला आकार जेवढा द्याल, जेवढे कष्ट कराल तेवढा त्याचा आकार मोठा होईल. आणि तुमच्या या सत्कार्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा चिंतितो आणि पालकवर्गाला विनंती करतो की या शाळेत दरवर्षी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असतो. या कार्यक्रमाला येणारे पाहुणे, प्रमुख पाहुणे, इतर पालक आणि हे सगळे बाळगोपाळ. आपण आता मी जास्ती त्याचा विस्तार करत नाही, पण चाललेल्या कार्याची वृद्धी व्हावी एवढं बोलून आणि माझे 2 शब्द संपवतो. आज आपण पाहतोय 4 वाजल्यापासून विविध कार्यक्रम या शाळेने आपल्याला दाखवलेले आहेत, ज्यातून आपण भावी पिढी घडवणार आहोत. आपण पाहिलं काही सीमेवर जवान होते, त्या जवानांचे गाणे घेतले, काही आईवडिलांना उद्देशून गाणे घेतले, काही बेटी बचाव बेटी पढाव या पद्धतीचे गाणे झाले, काही लहान मुलांना उत्तेजन मिळावं या पद्धतीचे गाणे झाले. आपल्या सर्वांना सर्वांगीण विकास व्हावा, आपल्या पाल्याचा, आपल्या विद्यार्थ्याचा सगळा विकास झाला पाहिजे, ही सर्व काळजी हे शिक्षक आणि ही संस्था घेत आहे. आता अंकुश सर बोलता बोलता बोलून गेले की नशिबाने 8वी 9वी 10वी 11वी 12वी. सर, नशिबाने काही होत नाही. तुम्ही लात मारान तिथं पाणी काढतान, तुम्ही 11वी 12वी सोडून द्या, पण या संस्थेचा एक मोठा वटवृक्ष इथं इंजिनिअरिंग कॉलेज झालं पाहिजे, मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, असं ध्येय आपल्या समोर ठेवा. यावेळी शाळेतील 450 विद्यार्थ्यांपैकी लहान वयोगटापासून मोठ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. ये मेरे वतन के लोगो, ये वतन वतन मेरे आबाद रहे तू, दिल है छोटा सा, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय, आख मारे वो लडकी आख मारे, हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला, राधा राधा माझी राधा कुठे गेली, खाई के पान बनारसवाला, अशी अनेक गाणे विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केली. प्रसंगी शिक्षकांनी मैं कोल्हापूर से आई हूँ या गाण्यावर ठेका धरला. यावेळी अनेक समूहगीते देखील सादर करण्यात आली. प्रसंगी शाळेतील 2 विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरमने करण्यात आला. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय निंबोडी या शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे खूप धमाक्यात पार पडला. या कार्यक्रमाचं पहिलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील 450 विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचं सगळं श्रेय आमचे जे सर्व शिक्षक वृंद आहेत, तुम्ही आताच त्यांना पाहिलं आहे सगळ्यांना, तर त्या सगळ्या शिक्षक वृंदांना आहे. त्यांनी 1.5 महिना त्यांचं कष्ट करून ते कार्यक्रम बसवले. त्याचप्रमाणे आम्ही आपल्या शाळेतून दरवर्षीप्रमाणेच यावर्षी आदर्श विद्यार्थी निवडत असतो. तर त्यातला आजच्या याच्यात निवडलेला आदर्श विद्यार्थी दोन्हीही विद्यार्थिनी होत्या आणि आज महिला दिन, जागतिक महिला दिन, त्यामुळं दोन्ही विद्यार्थिनीचं आम्हाला अभिनंदन करावं असं वाटतं की आदर्श विद्यार्थिनीसुद्धा त्याच निवडल्या गेल्यात. तर एक होती इयत्ता 5वीची आकांक्षा म्हस्के आणि दुसरी विद्यार्थिनी होती. तर या दोन्हीही विद्यार्थिनीचं अनुजा आठरे या दोन्ही विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे. आणि आमची शाळा जी आहे ती एकदम छोट्या रूपातून सुरू झाली. 11 विद्यार्थ्यांवरून सुरू झालेली शाळा आज जवळपास 450 विद्यार्थी आहेत. यामध्ये सगळे पालक, त्याचप्रमाणे आमचे हितचिंतक यांचं खूप खूप आम्हाला सहकार्य लाभतं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संत चरणरथ छगन महाराज मालसुरे, बाळनाथगड, शिवाजीराव करडसाहेब गट शिक्षण अधिकारी पाथर्डी, विक्रम ससाने दिग्दर्शक किंकाळी चित्रपट, सुनील शेठ पालवे अध्यक्ष भगवान बाबा चॅरिटेबल ट्रस्ट देवराई, प्रवीण साळवे सर, पुरुषोत्तम आठरे जिल्हा परिषद सदस्य, सुरेश मिसाळ सर, मनोज ससाने, देवराईचे सरपंच सौ ताराबाई क्षेत्रे, निंबोडीचे उपसरपंच रवी हापसे, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष अंकुश पालवे, सचिव मनीषा बडे, उपाध्यक्ष लीलावती पालवे, सदस्य किशोर बडे हे उपस्थित होते. उपमुख्याध्यापिका सुवर्णा बार्वेकर, मुख्याध्यापिका शैला कराळे, सर्व ड्रायव्हर मामा, शिक्षक वृंद आणि पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, नगर.